नमस्कार, मी तेजल चौकेकर खोत लोकशाहीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपल्या सोबत आहेत स्माइल क्वीन रेणुका शहाणेजी. रेणुका मॅम, तुमचं सगळ्यात आधी लोकशाही मराठीमध्ये खूप खूप स्वागत. आणि कशा आहात? खूप सुंदर दिसाय. आधी सगळ्यात आधी तुमची साडीचं कलेक्शन सुद्धा खूप छान आहे. तुम्हाला साड्या नेसायला किती आवडतात? मला साड्या नेसायला तर खूपच आवडतात. म्हणजे माझा तो गो टू ड्रेस आहे खरं तर. आणि मला असं वाटतं की भारतीय बायका साड्यांमध्ये जितक्या ग्रेसफुल दिसतात तितक्या दुसऱ्या कुठल्याही वेशात दिसत नाहीत. आणि लहानपणी म्हणजे मी साधारण 12-13 वर्षाची होती तेव्हा रेग्युलरली मी साड्या नेसायला लागले होते. आणि मला तेव्हापासून तुम्हाला नेसायला यायची का? तुम्हाला आईने शिकवलं वगैरे? लहानपणापासून आईला साडी नेसताना बघणं हा एक माझा खूप मोठा पास टाइम असायचा. वॉर्डरूम मध्ये साड्या खूप असेल, पैठणी वगैरे असं खूप आवडत असेल. म्हणजे आईच्या कलेक्शन मध्ये एवढ्या पैठण्या नाहीत पण माझ्या कलेक्शन मध्ये चिक्कार आहेत. खरं तुमची साडी खूप छान लुक देते आणि काळा कलर त्यामुळे खूप. आणि काळा कलर खरं तर व्यक्तिमत्व खुलवतो. खरं तर ही साडी सिलाई स्टोरी नावाचं एक दुकान आहे मराठी बायकांचं. तर त्यांच्याकडून मी म्हणजे ही प्रमोशन साठी म्हणून खास त्यांनी दिलेली साडी. पण खूप छान दिसते. मॅम, आपण सिनेमाबद्दल बोलूया. देव माणूस खरं तर तुम्ही बकेट लिस्ट नंतर आता देव माणूस मध्ये येत आहे. खरं तर आम्हाला रेणुकाताईंचा चेहरा हा वाक्य मध्ये पाहायला मिळालाय. आणि त्यानंतर बकेट लिस्ट आणि आता मग तुम्ही सिलेक्टेड मूवी मराठीमध्ये काम करताय. कारण बकेट लिस्ट मध्ये माधुरी दीक्षित मॅम बरोबर काम केलं. आता महेश मांजरेकर सरांसोबत तगडा कास्ट तुम्ही निवडताय का? स्क्रिप्ट कशा मिळतात? सिनेमा कशा पद्धतीने निवडताय? नाही, मी ऍक्च्युअली स्क्रिप्टवरच खूप अवलंबून असते. मला स्क्रिप्ट आवडलं तर म्हणजे नौखे लोक असले तरी मला करायला आवडतं का. पण असं झालं योगायोग म्हणून की अशा काही ऑफर्स आल्या नाही जेणेकरून मी त्या अगदी आवर्जून घ्याव्या. आणि तसं पाहिलं तर हिंदी चित्रपट पण मी मोजकेच केले. फक्त एक की ज्या चित्रपटात मी होते तो इतका गाजला की मला त्यामुळे दुसरं काही केलं नाही आयुष्यभर तरी ते पुरून उरण्यासारखं आहे. पण घराच्या जबाबदाऱ्या होत्या बऱ्याचशा. मुलं मी म्हणजे पूर्णपणे एन्जॉय केलं त्यांचं बालपण, त्यांचं ग्रोईंग अप आणि कॉलेज. आणि आता जरा मोठी झाली त्यामुळे बाहेर गावचं काम मी घेऊ शकते. आता काय झालंय की चित्रपट युजली मुंबईमध्ये शूटिंग कमी होतं. तर त्यामुळे मी चित्रपट जास्त आधी स्वीकारू शकत नव्हते. हा माझा जेन्युइन प्रॉब्लेम होता. पण आता मला ज्या ऑफर्स येतात त्या खूप इंटरेस्टिंग आहेत आणि मी डेफिनेटली करू इच्छिते अजून काम. आणि आता दिसेल जास्त. मला पाहायचंय तुम्हाला मराठी चित्रपटांमध्ये. मॅम, महेश सरांसोबत काम करताय आणि महेश सर तसे तापट थोड्याफार प्रमाणात आहेत, प्रेम तर खूप आहेतच, पण त्यांनाही देव माणसाची भूमिका मिळाली. त्यांच्यासोबत तुम्ही काम केलं. मी ट्रेलर पाहिलात, त्यामध्ये तुम्ही त्यांची पत्नी आहात आणि जशी पत्नी आपल्या पतीला साथ देते अशा पद्धतीने आम्हाला त्या ट्रेलर मध्ये पाहायला मिळालं. तुम्ही विणकाम देखील करताय, हे देखील पाहिलं. काय सांगाल एकंदरीत भूमिकेबद्दल? किती आव्हानात्मक? म्हणजे मी असं म्हणणार नाही की अशी आव्हानात्मक इन द सेन्स की त्याच्यामध्ये असं काहीतरी मला वेगळं करायचंय असं नाहीये. पण डेफिनेटली वेगळेपणा असा आहे की आपण शहरी असल्यामुळे तो शहरीपणा जो आहे तो इतका मुरलाय अंगात की तो काढून एक अत्यंत म्हणजे असं गाव जिथे आजूबाजूला रहदारी पण नाही, म्हणजे मोजकीच माणसं सगळे एकमेकांना ओळखतात, अशा पद्धतीच्या गावाच्या गृहिणीची भूमिका करणं म्हणजे जरा त्या हिशोबाने आव्हानात्मक होतं. आणि हातमागावर बसून पैठणी विणण्याचं दाखवणं हे पण आव्हानात्मक फार होतं. कारण ते जितकं दिसायला सोपं वाटतं तितकंच ते करताना कठीण आहे. आणि त्याच्यामध्ये ते हात, पाय आणि मेंदू सगळ्याच एक ताळमेळ त्याचा नसला तर ती व्यवस्थित विणली जात नाही. आणि वर्षानुवर्ष शिकून मग नंतर तुम्ही ते विणकाम करू शकता. तर त्यामुळे ती एक डेफिनेटली फार आव्हानात्मक बाब होती त्याच्यातली. आणि तू म्हणालीस महेश तापट वगैरे, तर तसं काही मला काही जाणवलं नाही. सेटवर अगदी खेळीमेळीनं आमचं काम झालं. आणि इनफॅक्ट सुरुवातीपासूनच इतकी मजा आली त्याच्याबरोबर काम करताना. कारण उत्तम कलाकार समोर असताना तुमचा पण अभिनय जास्त उंच होतो.
आणि फुलतो. बरं, तुम्ही आता म्हणालात की हातकाम करतानाचा तुम्ही अनुभव पाहिलाय, तर विशेष तुमचं साडीवर प्रेम आहे, त्यामुळे हातकाम वगैरे पाहिलं. तर कधी अशी संधी मिळाली तर जाऊन स्वतः तुम्हाला साडी विणायला वगैरे आवडेल का? मी स्वतः साडी विणायला घेतली तर मला किमान 2 वर्ष ट्रेनिंग करून मग त्याच्यानंतर तिकडे 6, 7, 8 महिने घालवावे लागतील, मग एक साडी विणून होईल. आणि जे हातमागावर रेग्युलरली काम करतात ते पण साधारण म्हणजे एक साडी त्यांची 3 महिने 4 महिने, काही खूप कॉम्प्लिकेटेड डिझाईन्स असतात तर त्याचे 8 महिने असे लागतात. तर ज्यांना सराव अजिबातच नाही त्यांना तर बरीच मेहनत करावी लागेल, त्यामुळे ते मी नाही करू शकणार. पण मी एका वेगळ्या अनुषंगाने ते जगले. आणि तीच एक खूबी असते ना अभिनेत्यांसाठी की तुम्ही ज्या ज्या प्रोफेशन बद्दल तुम्हाला अप्रूप आहे किंवा तुम्ही कधीच असू शकत नाही ते तुम्ही असता त्या भूमिकेत. आणि ती मजा मला खूप आली. हो, खरं तर आपल्याला आपण मजा म्हणून एखादी गोष्ट करायला घेतलं तर ती सक्सेसफुल होतेच मॅम. आम्ही ट्रेलर मध्ये पाहिलं की महेश सर तुम्हाला गुलाब देत गुलाब केसात मागतायत. तो सीन करतानाचा काही किस्सा वगैरे घडलाय का? नाही, किस्सा म्हणजे ऍक्च्युली तो स्पॉन्टेनियसली घडलेला सीन आहे. म्हणजे त्यांनी जे फूल दिलं ते झेंडूच होतं आणि मी म्हटलं झेंडू म्हणजे झेंडू कुठे मागायचं डोक्यात. तर मग ते त्या अनुषंगाने मग तेजस्वी ते थोडंसं इम्प्रोव्हाइज करून मग तो दुकानदार म्हणतो की गुलाब घ्या. तर ते उत्स्फूर्तपणे झालेली गोष्ट आहे ती. तसं लिखित नव्हतं. बरं, तुम्हाला राणा सरांनी कधी पहिल्यांदा कधी गुलाब दिला आठवतो? राणा सर मला असं म्हणजे ते शाब्दिक गुलाब देतात. वा, म्हणजे आपल्याला माहिती आहे म्हणजे कविता म्हणा किंवा जी काय त्यांची कॉम्प्लिमेंट करायची पद्धत आहे आणि ज्या पद्धतीने ते कॉम्प्लिमेंट्स देतात किंवा बोलतात तर तेच माझ्यासाठी आणि डायमंड फुलवतं. खरं तर मला असं विचारायचं की तुमच्या आयुष्यातलं देव माणूस कोण आहे? की बाबा कधीतरी अशी सिच्युएशन आली आहे आणि तू देवासारखाच आधावून आलाय, अशी कधी सिच्युएशन घडली तर तुमच्या आयुष्यातला देव माणूस? ऍक्च्युली माझ्या आयुष्यात 2 देव माणसं मी म्हणेन आणि ती लकीली माझ्या घरातच होती, त्यामुळे असं कोणी धावून यायची गरज नव्हती कारण ते माझ्या बरोबरच होते. तर माझी आजी म्हणजे आईची आई आणि माझी आई ह्या दोघांना मी देव माणसंच समजते. कारण जी माझी जडणघडण आहे आणि जी मूल्य आहेत बेसिकली, जो प्रामाणिकपणा किंवा शिस्त किंवा एक समाजाला द्यायची जी एक बुद्धी असते ती मला वारशात मिळाली त्यांच्याकडून. आणि मला असं वाटतं की सत्यवादी असणं आजही किती कठीण कितीही असलं तरी तोच खरा मार्ग आहे हे सांगणारं मला माझं बालपण मिळालं त्यांच्याकडे म्हणजे वाढताना. त्यामुळे ते माझ्या आयुष्यात ते अगदी आपसूक येतं. आता अनेक वेळा मी माझ्या मुलांना हे खरंच शिकवावं का आजच्या जगात असं मी अनेकदा विचार करते. हा जो द्वंद्व आहे ना डोक्यातला तो चालू असतो की अरे मी त्यांना शिकवलं की नाही प्रामाणिकपणे वागायला पाहिजे किंवा वावरायला पाहिजे, एक चांगलं नागरिक असलं पाहिजे. तर इकडे इतर सगळे लोक जे खूप मोठ्या पदांवर आहेत आणि खूप श्रीमंत आई आहेत किंवा त्यांचं खूप भलं भलं होत आहे असं दिसतं, ती लोक काय नैतिक रस्ता घेऊनच तिथपर्यंत पोहोचलेली आहेत असं नाही. त्यामुळे आजच्या युगात इनफॅक्ट ते जास्त महत्वाचं आहे, आपली नैतिक मूल्य टिकवून ठेवणं. तर ते मला वाटतं देव माणसं जी मला लाभलेत म्हणजे आपसुकच, म्हणजे त्याच्यामध्ये मी काहीच केलेलं नाहीये, पण मी ब्लेस्ड आहे की माझ्या घरातच आजी आणि आई असे होते कणखर वृत्तीचे, तरीही सगळ्यांना सामावून घेणारे, बरोबर नेणारे. तर ते मला वाटतं देव माणूस. आणि प्रोफेशनली म्हणाल तर अजीज मिर्झा, जे मी त्यांना माझे मेंटोर मानते सर्कसच्या वेळेला, त्यांनीच मला प्रोत्साहित केलं की अभिनेत्री म्हणून तू स्वतःला मान आणि वावर अभिनेत्री म्हणून. आणि दुसरे म्हणजे ऑफकोर्स बडजात्यास, त्यांच्यासारखी देव माणसं इंडस्ट्रीमध्ये नाहीतच. आता तुम्ही बडजात्या सरांचं नाव काढलं म्हणून मला, आणि एक स्वतः हम आपके गोंचे चाहती आहे आणि वारंवार जेव्हा जेव्हा पिक्चर लागतो तो अजूनही त्या चित्रपटाचा क्रेज आहे. त्या चित्रपटातलं गाणं लो चली में, तर तुम्ही स्वतः कधी त्या गाण्यावर
ताल धरलाय तुमच्या फॅमिली फंक्शन मध्ये? कारण आता तुम्ही पाहताय म्हणजे मी नेहमीच म्हणते की माझ्या खरं म्हणजे घरात इतकी ही म्हणजे फनी गोष्ट आहे की मला देवरच नाही माझ्या कारण घरात राणाजी शेवटचे म्हणजे त्यांचे 7 भाऊ आणि 5 बहिणी असं आहेत ते आणि ते सगळ्यात लहान आहेत. तर माझे देवर म्हणजे त्यांचे मित्र, त्यांना मी देवर मानू शकते वगैरे. पण इतर आता माझ्या सपोज माझ्या भाची म्हणजे ज्या आहेत त्यांच्या लग्नांना वगैरे पण माझ्याकडून तो नाच करून घेतात, थोडासाही पण करून घेतात. त्यामुळे ते मला अपरिहार्य आहे. ते विचारायचं आहे, तुम्ही ते पायऱ्यावरून पडता ते उतरत पडता, त्यानंतर तर तो तुम्ही पडता त्या जराने तो किस्सा सांगितला. पण तुमच्याकडून खरं ऐकायला आवडेल तो किस्सा. शूट करताना तुमच्या मनात कसं होतं आणि काय चालू होतं की आता आपल्याला इथून पडायचं? काय ऍक्च्युली सूरज बडजात्या किंवा एकंदरीतच बडजात्यांकडे ऍक्टर्सना खूप असं फुलासारखं जपतात. त्यामुळे तो सीन जेव्हा करायचा होता तेव्हा त्यांनी माझ्यासाठी एक स्पॉन्जची शिडी बनवून घेतली होती क्लोजअप साठी. आणि त्यांनी मला एक म्हणजे तो असा स्नोबोर्ड टाईप असतो ना, असं एक वुडन बोर्ड होता, त्याच्यावर मला झोपवलं होतं आणि मला ते ऍक्शन मास्टर त्यांनी खेचलं आणि मग ते डोकं त्या शिडीवर असं असं लागत जातं असं दाखवायचं होतं. आणि मग लास्ट जे आहे ते मेन शिडीवरून मी रोल करून पडलं. तर ते त्यामुळे त्यांनी ते असा ब्रेकडाऊन घेतला होता की मधलं जे अत्यंत आपल्याला बघताना असं वाटतं की किती लागत असेल हिला, ते अजिबातच लागत नव्हतं. मला लागण्याचा खूप अभिनय करावा लागला, पण तो अभिनयच खूप छान दिसला. ते सूरजजींचं श्रेय आहे, माझं काहीच नाही तर. बरं, आता पहिल्यांदा तुम्ही महेश सोबत काम करताय. आता मी मगाशी म्हणाले तो वेगळा मुद्दा, पण तरी सुद्धा महेश सर स्वतः को पार्टनर म्हणून कसे? मला वाटतं की खूप चांगले, कारण ते उत्तम दिग्दर्शक पण असल्यामुळे त्यांच्या ज्या काही सजेशन्स आहेत वगैरे वगैरे ते घेतल्यावर माझा अभिनय नक्कीच जास्त चांगला झाला डेफिनेटली. आणि मी ना एक मला ऐकायला आणि ऑब्झर्व करायला खूप आवडतं. त्यामुळे सेटवर जे जे ते करत होते म्हणजे मी भले शॉर्ट मध्ये नव्हते त्या शॉर्ट मध्ये, पण मी ऑब्झर्व करायची त्यांना, मग इतर लोकांना सुद्धा, बिहाइंड द सीन्सचे जे लोक आहेत वगैरे. आणि त्या सगळ्याचाच परिणाम एक होतं म्हणजे आम्ही आपला एक फेस आहोत, पण खरं म्हणजे आमचा जर अभिनय आवडला लोकांना तर त्याच्या पाठी मेहनत इतकी लोकांची असते. आणि महेश बरोबर तर माझे मॅक्सिमम सीन्स त्याच्या बरोबर आहेत, सुबोध बरोबर आहेत. आणि उत्तम कलाकारांबरोबर काम करून इतकी मजा येते ना, म्हणजे कधी कधी मी विसरायची की अरे मला क्यू पण द्यायचंय. खरं तर मॅमला आम्ही तुमचे चित्रपट पाहिलेत, मोठे झालो, पण मला असं तुम्हाला विचारायचंय की खूप क्युरियोसिटी आहे की तुमचं बालपण कशात रमायचं? तुम्हाला काय पाहायला आवडायचं? चित्रपट पाहायला आवडायचं, खेळात इंटरेस्ट होता, कशात इंटरेस्ट? मला म्हणजे चित्रपट त्यावेळेला जरा मज्जा होती. आम्हाला चित्रपट पाहायला द्यायची नाही आई फार. इनफॅक्ट आमच्याकडे टेलिव्हिजन पण फारच उशिरा आलं, त्यामुळे ते जे क्षेत्र आहे ते मी कधी कधी म्हणते की एक रिव्हेंज म्हणून मी त्या क्षेत्रात गेले. पण त्यामुळे खूप असे चित्रपट मी माझ्या मावशी बरोबर पाहिजे. मावशी खूप हौशी होती, मावशी मला घेऊन जायची. आणि एकदा मला आठवतं गेटी गॅलेक्सी मध्ये एक दिलीप कुमारचं हे लागलं होतं फिल्म फेस्टिवल आणि ब्लॅक अँड व्हाईट सगळ्या फिल्म्स. आणि आम्हाला म्हणजे तिने मावशीने सांगितलं की मी तुला घेऊन जाईन म्हणून. आणि मी तेव्हा 16च वर्षाची होते. आणि मधुमती जे चित्रपट आहे ते अडल्ट्स आहेत, तर ते इमॅजिन पण आपण नाही करू शकत. आजकाल तर UA च्या नावाखाली वाटेल ते दाखवलं जातं. पण त्यावेळेला मग असं म्हणजे माझी आई म्हणाली, देव माणूस, आई म्हणाली की नाही 16 वर्षाची आहे, अडल्ट फिल्मला अजिबात जायचं नाही. मावशी म्हणाली काही नाही, ती जरा 18 वगैरे दिसते तेव्हा काही हरकत नाही. तर तसं म्हणून मी जाऊन ते चित्रपट पाहिलं मधुमती. आणि त्यामुळे असे अनेक चित्रपट मी पाहिलेत, नाटकं मी पाहिलेत. आणि मला लॉन टेनिस बघायला खूप आवडायचं, त्यामुळे ह्या गोष्टी मला आवडायच्या. बरं, तुम्ही आता मगाशी म्हणालात की तुम्ही कुटुंबाला जास्त वेळ दिलात आणि प्रायोरिटी कुटुंब हो, तर मला असं विचारलं तुम्हाला कुकिंग करायला किती आवडतं? तुम्ही राहण्यासाठी तुमच्या मुलांना काय खाऊ घातलं जे ते पदार्थ त्यांना आवडते, जे तुमच्या हाताला
जास्त टेस्टी बनतं? म्हणजे पराठे कुठल्याही प्रकारचे माझ्या मुलांना माझ्या हातचे आवडतात. पनीर म्हणा, आलू म्हणा, कुठलंही, आणि डाळ म्हणा, कुठल्याही नॉर्मल गोष्टी पण माझ्या हातच्या आवडतात. पण मी हल्ली जास्त वेळ किचन मध्ये नसते, कारण माझ्याकडे एक म्हणजे एक स्वयंपाक करणाऱ्या आहेत बाई, आणि मी जर काम करायचं म्हटलं तर मग मला ते दोन्ही मॅनेज नाही होऊ शकत. कोणीतरी एक किचन मध्ये मॅनेज करणारं असायला पाहिजे म्हणून. पण पूर्वी मला असं आठवतं की मी खूपच किचन मध्येच असायची. काय होतं की एकदा तुम्ही जर करत असलात घरचा स्वयंपाक तर मग सकाळ ते रात्र ते किचन मध्येच असण्याचा एक अनुभव मी घेतलेला आहे, जो मला खूप असा नाही आवडला. कारण माझं बाकीचं लिखाण म्हणा किंवा बघणं म्हणा किंवा काय काम असेल ते सगळं बाजूला त्यावेळेला राहिलं. मुलं लहान होती म्हणून ठीक होतं, पण आता जेव्हा मला काम करायची इच्छा आहे तेव्हा मग ते शक्य नाही होत मला. त्यामुळे कुकिंगचं म्हणजे मी असं म्हणणार नाही की वेड आहे, पण मला हौस आहे. नक्कीच मॅम, तुम्ही खूप छान बोललात आणि खूप छान उत्तरं दिली म्हणजे सगळ्या प्रश्नांची, आणि मला पुन्हा पुन्हा तुम्हाला मराठी चित्रपट पुन्हा पुन्हा पाहायला आवडेल. वेळ दिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.